खुर्च्यांची वाट लावणार हे बरबाद करताय तिथं. नमस्कार मित्रांनो, मी रुद्राक्षी बिर्जी, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो सॉरी, भरपूर दिवसाने ब्लॉग नव्हता केला मी, आज करतोय. आणि आज करतोय तर जरा तब्येत खराब आहे माझी. माझा आवाज वगैरे एकदम नीट येत असेल कारण मी जरा सर्दी वगैरे झाली त्यामुळे. तर आता मी निघालो कॉलेजला आणि आता जातोय, बघूया उद्या वगैरे येतात. काल मी ब्लॉग करत होतो पण तो कालचा ब्लॉग झाला नाही, मध्ये जरा प्रॉब्लेम झाला म्हणून तो कॅन्सल केला कालचा ब्लॉग. तर आज मी करतोय परत. तर चला आता जाऊया. काल आमचा पेपर झाला ॲक्च्युली CPA कोर्सचा तो लास्ट पेपर, आणि परवा डायरेक्ट इंटरव्ह्यू. त्यानंतर मग कोर्स संपला. आणि एक आनंदाची गोष्ट आहे ती म्हणजे आता पप्पा येत आहेत 25-26 तारखेला. तर आता मी रविवारी किंवा सोमवारी जायचा प्लॅन आहे. सोमवारीच जाणार, सोमवारी माझा इंटरव्ह्यू वगैरे क्लिअर करणार आणि मग डायरेक्ट तिकडे. तर त्यासाठी जरा रेस्टअप घेतला होता मध्ये, कारण मला प्रॉपर आता पूर्ण ब्लॉग करायचे 5 का 6 दिवस. त्यावर्षी आनंदाची गोष्ट अजून एक आहे की पप्पा 7 दिवस येत आहेत. तर त्यामुळे तर चला जाऊया कॉलेजला, बघूया अवधूतला वगैरे घेऊया आणि मग तिथून निघूया कॉलेजला. चला. तर मित्रांनो अवधूत घेतला अवधूतला आणि आता निघालो कॉलेजला. भरपूर दिवसांनी ब्लॉग करतो. सध्या रेस्टला होतो. रेस्टला म्हणजे काय सांगू, होता बरं नव्हतं, सर्दी वगैरे होती आणि काय जरा त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला होता. तर मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करत नाही, भरपूर जण बघितलं आहे, व्हिडिओ बघता पण सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे आपल्याला काही मोटिवेशन भेटत नाही, म्हणून व्हिडिओ टाकायला जमत नाही आपल्याला. तर मित्रांनो पहिले सबस्क्राईब करा आणि नक्की लाईक करा. तर चला आता वरती विकीला घेऊया आणि मग निघूया. तर मित्रांनो कॉलेजजवळ आलो आहे आणि विकीने भेटलेत. अवधूत आहे, विकी आहे, शिवम आहे आणि आज कॉलेजला जातोय. नवीन सस्तीवाले असाच आज कॉलेजला जाते. आज काय नाही, सोमवारी डायरेक्ट इंटरव्ह्यू आहे. सगळ्यांचे काय आता सांगायचं, दिवस वाईट चाललाय जामच. 25 तारखेनंतर दिवस सगळ्यांची सुरुवात होती, सोनेरी दिवस. कारण त्या दिवसापासून बाप्पा येणार आहे. तर त्याची आगमनाची एक आहे, पण काय सांगायचं आता इंटरव्ह्यूचं टेन्शन आलं आहे. तर आता जाऊया आता कॉलेज आल्याजवळ. बघूया, जास्त ब्लॉग नाही करणार मी, थोडाफार होईल तेवढा होईल, कारण मी भरपूर दिवस ब्लॉग केला नव्हता. जरा वगैरे झाले म्हणून हात वगैरे दुखतोय माझं. तर आता बघूया किती ब्लॉग करायचं असेल, त्यानंतर गाडी जाऊ खाली आणि कामावर जाऊया. चला. तर गप्पा येऊन आम्ही डायरेक्ट बसलो तासाला बसल्यावर मी जरा लपून छपून शूट करत होतो. आणि मित्रांना एक गोष्ट आणली नव्हती, सॅम्पल होती, म्हणजे तो मेडिकलमध्ये कामाला आहे. तर तिथून एक सॅम्पल आणला नव्हता, तो म्हणजे तो बॅगेतच घेऊन फिरत होता. तर तो सॅम्पल तुम्हाला दाखवतो, 1 मिनटं. खुर्च्यांची वाट लावणार हे बरबाद करताय तिथं. वाकला तर काय झाला, इथं टाइमपास करतात कामात. ये हा उचल हे चोर आहे, चोर आहे, पक्के चोर. हे चोर 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 चोर. चला लवकर ला परत. तो आता लावला, आवाज फुल कर, कामावर जायला. कर तू तरी कर. अरे आपला तो हा आला ना, कर कर.
कर अरे कर ना जाता तो करतो ना तो नाही करतो कर 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 विक्रांत तू भारी केला होतास. मग तोच भारी करत अरे कर नाही अरे बाबा वडापाव देणार नाही मग मुको मग द्या आता मी निघालो रे तू कर बघितलास तुला हे पण देतो मोटिवेशन पण देतोय चांगला गद्दार तू कर नाही मी राहू दे मला येत नाही म्हणून. तर मित्रांनो इथं बसलोय विक्कीच्या मामाच्या इथं वर्गात लवकर बाहेर पडलो कोण नव्हता जास्त. पॅड 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 तर आता इथून जाणार खाली बघूया खायचा विचार आहे काहीतरी विकी देतोय तू दे ना तर तिथं खाऊया आणि मग निघूया परत घरी. बघूया मित्रांनो मोबाईल बघायची इच्छा आहे वाटतं तो घेतोय आता नवीन तर मोबाईल घेऊया आणि निघूया. चला मग मोबाईल बघायचा आणि मग घरी जायचं. चला कोण्या देवाचा रथ सजविला ही देवाची झाली करुणा गणपती देवाला या शरणा. तर इथं थोडी झूम क्वालिटी प्रॉब्लेम मोबाईलची क्वालिटी प्रॉब्लेम. इथं समोर एक म्हणजे गाडीवाला होता त्याच्यासोबत एक पोरगी होती आणि पूर्ण एकदम छत्री बित्री त्यांची एकदम हे झाली होती वाकडी झाली होती झोपडा झाला होता त्याचा. तर ते तिथं सावरत होते तर ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे पण ते काही दिसत नाहीत कारण मोबाईलची थोडी क्वालिटी कमी आहे आणि झूमचा पण प्रॉब्लेम आहे. तर आम्ही बघितलेला तुम्हाला थोडाफार दिसत असेल ते ब्लॅक डॉट ह्याच्यामध्ये. तर एवढंच मी दाखवण्याचा प्रयत्न करतो पण तो काही दिसला नाही. तर असा हे किल्ला जर टाईमपास किल्ला पावसानं आम्हाला इथं अडकावून ठेवला होती आणि मग त्यानंतर गेला डायरेक्ट खाली. त्याचा दात दुखतोय पहिले घेतले ना खुशी वडापाव भेटल्याची खुशी आहे एवढं डबल द्यायचं तरी 2 देणार केलं ते काय म्हटलं असता काय तरी. सांगतोय तुला काय अरे थांब. मी पोस्टाला होतो जरा पैसे भरायला पण तो काही काम झालं नाही. काउंटर बंद झाला शनिवार म्हणून हाफ डे. तर मध्ये मला प्रॉब्लेम झाला होता की भेटत नव्हता आणि आता मध्ये शूट पण नाही केलं कारण मला मध्ये भेटलं नाही. तर चला आता घरी जातो मग कामावर. तर मित्रांनो आता मी घरी जाते. बाजारात मी मला मध्ये भरपूर वेळा शूट नाही करायला भेटला. मी वडापाव खाल्लेला आणि मी पैसे भरायला गेलो होतो तर ते काय काम झालं नाही आणि आलो आता दही घेतलं मी घरी जाते. घरी आता जेवणार आणि मग कामावर. तर चला आज आहे शनिवार ॲक्च्युली आणि भरपूर गर्दी होती आज बाजारात त्यामुळे करायला नाही भेटलं. तर चला आता जेवतो आणि कामावर जातो. तर मित्रांनो मी जेवलो वगैरे आणि आता कामावर निघालो आहे परत. आवाजाचा थोडा प्रॉब्लेमच झाला आहे. तर आता कामावर निघाले आणि उद्या माझ्या मते माझ्या घरातले जातील गावी म्हणजे आपल्या साखरे घरला आणि मी सोमवारी जाणार आहे कारण माझा सोमवारी इंटरव्ह्यू आहे आपला जो कोर्स आहे त्याच्यामुळे. तर तो इंटरव्ह्यू मी देणार आणि मग त्या दिवशी संध्याकाळी जाईल कामावरचं. बघूया काय होतं आहे. सुट्टी घ्यायची विचार आहे सांगायचं आहे आज शेटला विचारतो काय होतं आहे. तर ते बघूया आता काय होईल. आता निघतो मी कामावर निघालो आहे. तुम्हाला थोडा बाजार पण दाखवतो आज किती गर्दी आहे कारण आता गणपती जवळ आले ते 2 ते 3-4 दिवसांनी बाप्पा येत आहेत त्यामुळे गर्दी आहे सर्व आता आणि नेमका शनिवार बाजार आहे तर त्यामुळे भरपूरच गर्दी आहे. तर चला आता बघूया जरा बाजार दाखवतो आणि मग कामावर जातो. तर तुम्ही एकदा बाजारातली गर्दी चेक करा. समोर दिसत असेल तुम्हाला गाड्या वगैरे एकदम फुल आहेत. पोलीस वगैरे पण भरपूर होते आणि ते टपलीवाले पण भरपूर आले कारण बाप्पाच्या वेळेला भरपूर लहान पोरांना हौस असते वाजवायची ढोलक्या वगैरे. तर हे चालत असतं आणि आज शनिवार बाजार होता त्यामुळे तर अतिच गर्दी. तर सगळं चालू होतं आणि मी निघालो होतो कामावर.
तर हा कसा वाटतोय तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो मी आहे कामावर आता. मी बाजारामधली गर्दी बघितला असेल केवढी गर्दी आहे ती. आज शनिवार आहे, उद्या पण भरपूर गर्दी असेल कारण उद्या आहे रविवार. तर उद्या रविवार, सोमवार आणि मंगळवारचा शेवटचा दिवस आणि बुधवारी आपल्याकडे येणार बाप्पा. तर आता आपला प्लॅन होतोय जायचा घरी. तर ती पण फिक्सिंग चालू आहे प्लॅनची. माझा विचार तरी आहे की सोमवारी जावं लागेल कारण मला सोमवारी इंटरव्ह्यू आहे आणि तिकडून यायला जरा सकाळी लवकर उठायचं आणि परत यायचा म्हणजे तो प्रॉब्लेम होतो. जसा इथून जरा उशिरा उठून म्हणजे आंघोळ वगैरे केली की लगेच निघालो कॉलेजला. तर म्हणून बघूया, सोमवारी जायचा विचार आहे माझा. आणि आता जरा काम चालू आहे, कामावर कॉन्सन्ट्रेट करता येईल. जरा फोनवरून आता थोडा शेटला फोन पण करेल आपल्या सुट्टीबद्दल काय सांगायचं आहे ते. तर ते सांगून मग आपण सुट्टीचा बघूया काय होतं. ती काय झाला की तो तुम्हाला मी रिझल्ट काय असेल तो सांगेनच, म्हणजे काय बोलतात बघूया सुट्टीचा विषय. तर ते झाल्यानंतर मग आज संध्याकाळी बघूया काय. मला माझ्या मते मला कपडे घ्यायचे. कपडे म्हणजे पैसे नाहीत माझ्याकडे जास्त. एक टी शर्ट किंवा शर्ट घ्यायचा विचार आहे, बघूया. तर आता जरा काम करतो आणि मग तुम्हाला भेटतो संध्याकाळी जाताना घरी. तर चला आता जरा काम आहे ते आटपतो आणि मग भेटतो तुम्हाला. तर मित्रांनो आता 7 वाजलेत आणि मला उशीर झाला आहे. 7:05 झाले ते आपलं काय चालतं तेवढं. तर आता मी निघतोय घरी. आता मित्र पण खाली थांबला आहे आणि तर चला आता थोडंसं तुम्हाला बाजारातला व्ह्यू दाखवतो आणि मग जाऊ घरी. चला. ही आहे आता एकदम सुंदर अशी संध्याकाळ झालेली. ऑरेंज पिंक एकदम मस्त अशी संध्याकाळ. तर तिचा व्ह्यू एन्जॉय करा आणि मग जाऊया आपण घरी. तर मित्रांनो माझा आवाज येत असेल काय माहीत नाही. मी आता आलो आता घरी, कामावरून उशीर झाला. तर आज ब्लॉग छोटासा होता, एवढा काय मोठा नाही, खास नाही. तर आता आपण उद्या कामावर जायचे आणि परवाचं काय माहीत नाही. परवा आपल्याला इंटरव्ह्यू आहे. तर चला हा ब्लॉग किती सेंड करूया. भेटू आपण अशा अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.